नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय जय राम कृष्ण हरीच्या गजरात महिलांनी हरिपाठातून रंगविला भक्ती सोहळा। गेली 90 वर्ष आध्यात्मिक परंपरा सांभाळत देवळे ग्रामपंचायत हद्दीतील दाभिळ या गावी अवघा वैष्णवांचा मेळा हरिपाठातून महिलांनी रंगविला। दाभिळ या गावी पारायण सोहळ्यासाठी मुंबई, पुणे, बडोदे येथून हजाराहून अधिक दाभिळ ग्रामस्थ उपस्थित होते। दररोज नित्यनेमाने होणाऱ्या कार्यक्रमांसाठी आबालवृद्धांसह महिला वर्गांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली। त्यामुळे संध्याकाळी हरिपाठासाठी सभागृहात जागा अपुरी पडू लागली। टाळ मृदुंगांच्या गजरात हरिपाठ भक्ती रंगात रंगू लागला। दीपोत्सवाच्या वेळी महिलांनी उपस्थिती लावून हा सोहळा नयनरम्य केला। पारायण काळात पंचक्रोशीतील देवळे ग्रामस्थांनी भोजनाची जबाबदारी व्यवस्थितरित्या स्वीकारून सर्वांना महाप्रसाद वेळेवर देण्यात आला। त्यासाठी दाभिळ ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले। गेल्या 8 दिवस दाभिळ गाव पूर्णपणे भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। ज्ञानबा तुकारामच्या जयघोषाने पालखी सोहळा दुमदुमून गेला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, पोलादपूर। दाभिळ ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं यावर्षी 89 वर्षानंतर अखंड हरिनाम सप्ताह आणि सोबत ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण संपन्न होत आहे। पोलादपूर तालुक्यातली ही सगळ्यात जुनी आणि पहिली वारकरी परंपरा या पोलादपूर तालुक्यात या दाभिळ गावातून सुरू झाली। 1934च्या दरम्यान श्री गंगूकाका शिरवळकर पडावरचे अधिकारी पुरुष भाऊसाहेब देशमुख यांचे शिष्य गुरुवर्य हनुमंत बाबा आणि गुरुवर्य मारुती बाबा यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा, गुरुवर्य हबाजी बाबा यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा या दाभिळ गावात येऊन थांबली। त्यानंतर आज जवळजवळ 89 वर्ष नुसतं या दाभिळ गावात नाही तर संपूर्ण पोलादपूर, महाड, खेड या सगळ्या तालुक्यांमध्ये ही ज्ञानाची गंगा या त्रिमूर्तींच्या माध्यमातून आज तागायत वाहते आहे। पोलादपूर तालुक्याचा परमार्थ आणि या पोलादपूर तालुक्याच्या परमार्थिक नदीचं उगमस्थान म्हणजे हे दाभिळ गाव आहे। या दाभिळ गावात संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम यज्ञ आणि सामुदायिक पारायण सोहळा आपल्या सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं भिडणारा, आपल्या सगळ्यांना नयनरम्य पडणारा हा पारायण सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत संत सज्जनांच्या ईश्वराच्या कृपाशीर्वादाने संपन्न झाला। ही ज्ञानगंगा जी आमच्यापर्यंत आमच्या परंपरेनं आणून ठेवलेली आहे, वैकुंठवासी सद्गुरू संतचरणदास गुरुवर्य हरिश्चंद्र बाबा मोरे यांनी ते अधिक संपन्न केले। त्यानंतर आता सद्गुरू केशवदास महाराज जवली, सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली आणि त्यांच्यासोबत मी रघुनाथ मोरे ही परंपरा अधिक संपन्न कशी होईल याच्या संबंधानं तरुणांना एकत्रित घेऊन त्यांना जास्तीत जास्त परमार्थाचं योग्य ते ज्ञानदान देऊन त्यांच्या करवी ही गंगा अखंडितपणे चंद्रसूर्य तारे आहे तोपर्यंत ही ज्ञानगंगा वाहत राहील त्याचा प्रयत्न करू। आपल्या सगळ्यांचे कृपा आशीर्वाद असावेत आणि असंच दाभिळ गावावरचं या परंपरेवरचं प्रेम आपलं अबाधित राहून एवढीच विनंती। आजचा सोन्याचा दिसा आहे, अमृते पाहला। कारण अशा प्रकारचं वक्तव्य करत असताना एक आनंद होतो। कारण गेले 89 वर्ष आमच्याकडे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि जे आमचं मंदिर होतं ते बिना कळसाचं मंदिर होतं आणि अनेक महात्म्यांची इच्छा होती की त्याला कळस व्हावा आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा। परंतु काही गोष्टी ह्या वेळेवरती असतात आणि वेळेने ठरवायच्या असतात। तसेप्रमाणे हे कार्य करण्याची संधी ईश्वराने आम्हाला दिली आणि ग्रामस्थांच्या सूचनेनुसार आणि विनंतीनुसार आम्ही सर्वजण त्या कार्यामध्ये एकत्रित आलो। हे कार्य करत असताना अनेक अडचणी समोर होत्या, परंतु गाव एकवटल्यानंतर कोणतेही अशक्यप्राय कार्य हे सहज सुलभ होतं आणि तशा पद्धतीनं हे कार्य करत असताना जी गावची कमिटी नेमण्यात आली त्या कमिटीमध्ये आमच्याकडे पदभार देण्यात आला। परंतु पदभार देत असताना आम्ही फक्त निमित्त मात्र होतो। गावातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी, वयोवृद्ध, वडीलधारी
त्याचप्रमाणे समवयस्क आणि ह्या सर्वांची मोड बांधून सगळी सांगड घालून एकमेकांच्या सहकार्यानं हे एवढं मोठं अवघड असं वाटणारं काम हे सहज सोपं झालं आणि पाहता पाहता 1 वर्षामध्ये मंदिर कळस ते पारायणापर्यंतचा प्रवास हा सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झाला। तो करत असताना त्याच्यामध्ये तालुक्यातील नामवंत अशा प्रकारचे परमार्थिक क्षेत्रातील व्यक्ती, त्याचप्रमाणे आदरणीय आजचे नामदार भरतशेठजी गोगावले साहेब यांच्या सहकार्याने, तसेच आमचे कोल्हापूरचे भाग्यविधाते चंद्रकांतजी कळमे साहेब यांच्या प्रेरणेतून, यांच्या मार्गदर्शनातून, सहकार्यातून आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे आणि माझ्या गावातील तमाम तरुण वर्ग, वयोवृद्ध, वडीलधारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य पूर्ण झालं। मी या सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो आणि